नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 13 जून 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। आजची जी काही डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण नीट एक्झाम, PM पोषण शक्ती निर्माण योजना, ग्राहक किंमत निर्देशांक, ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप, इंडिया नेपाळ प्रोजेक्ट, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 अशा प्रकारच्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे नीट एक्झाम संदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। नीटच्या पावित्र्याला धक्का अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। ही जी न्यूज आहे 12 जूनचं जे काही आपलं लोकसत्ता वृत्तपत्र आहे त्या न्यूजपेपरमध्ये आपण घेतलेले आहे। अलीकडे जी काही नीटची एक्झाम झाली त्या नीटच्या एक्झाममध्ये गैरव्यवहार झाला अशा प्रकारचा काही आरोप या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि त्या संदर्भात जे काही नीट कंडक्ट करणारी एजन्सी आहे त्यांच्याकडून या ठिकाणी क्लिअरिफिकेशन ही देण्यात आलं आहे। मागच्या काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षा असेल किंवा इतर ज्या काही एक्झाम आहेत त्या ठिकाणी होणारी चीट ही एक केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि त्याचबरोबर एकूण समाजापुढील एक महत्त्वपूर्ण समस्या म्हणून पुढे आलेली आपल्याला दिसत आहे। अलीकडील काळात जे कोणते विद्यार्थी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत अशा प्रकारच्या विद्यार्थ्यावर हा एक प्रकारचा अन्याय या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता। चला तर जे काही आजचे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी पाहूया। नीट कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केली जाते अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी जर आपले योग्य उत्तर पाहिलं तर ते आहे पर्याय क NTA या संस्थेकडून या ठिकाणी नीट ही एक्झाम कंडक्ट केली जाते। NTA चा फुल फॉर्म नॅशनल टेस्टिंग एजन्सी असा होतो। त्याचबरोबर या ठिकाणी CBSE आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, AIIMS आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्स आणि MCI आहे, ज्याला की या ठिकाणी आपण मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया असं म्हणतो। तर या चारपैकी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून या ठिकाणी नीट ही एक्झाम कंडक्ट केली जाते हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 2, नीट ही खालीलपैकी कोणत्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एक प्रवेश परीक्षा आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या कोणत्या ॲस्पिरंट्सना या ठिकाणी डॉक्टर होण्याची इच्छा आहे किंवा MBBS या सारख्या पदवी मिळवण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ॲडमिशन घेण्यापूर्वी नीट एक्झाम पास करावी लागते आणि त्यानंतर ते वैद्यकीय ग्रॅज्युएशनला त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात। म्हणजे जे काही प्रश्न क्रमांक 2 आहे त्याचं या ठिकाणी योग्य उत्तर राहील पर्याय क वैद्यकीय आणि दंत चिकित्सालय जे काही ब्रँच आहे त्या ब्रँचला या ठिकाणी नीट अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा देऊन त्या ठिकाणी ॲडमिशन घेता येतं। पुढे इन डिटेलमध्ये आपण नीट एक्झाम विषयी जे काही थोडेफार महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्सची चर्चा करूया। या ठिकाणी जी काही नीट एक्झाम आहे तिचं आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सी ज्याला की आपण NTA म्हणतो किंवा नॅट म्हणतो त्या नॅटकडून केलं जातं हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। वर्षातून एकदा या ठिकाणी नीट एक्झाम आयोजित केली जाते आणि साधारणतः मे महिन्यामध्ये ती या ठिकाणी कंडक्ट केली जाते। या ठिकाणी पदवीपूर्व वैद्यकीय आणि दंत अभ्यास एक प्रवेश परीक्षा म्हणून या ठिकाणी नीट एक्झामकडे पाहिलं जाते हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। विशेष म्हणजे 2013 साली या ठिकाणी सर्वप्रथम नीट या एक्झामचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी जे महत्त्वपूर्ण विषय आहे त्यामध्ये तुम्ही भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट्री आणि जीवशास्त्र ज्याला की आपण बायोलॉजी म्हणतो या प्रामुख्याने या 3 सब्जेक्टचा या ठिकाणी सहभाग असतो। या ठिकाणी मॅथ किंवा मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट नसतो हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या परीक्षेमध्ये एकूण 180 प्रश्न असतात ज्यासाठी तुम्हाला 3 तासाचा वेळ दिला जातो आणि या 180 प्रश्नांपैकी जास्तीत जास्त प्रश्न जे विद्यार्थी सॉल्व्ह करतील त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी नीट एक्झाम प्रवेश परीक्षा पास होता येते किंवा त्यानुसार त्यांना ती रँक दिली जाते। या ठिकाणी प्रश्न असा आहे की नीट ही एक्झाम नेमकी कशासाठी आयोजित केली जाते। जर विद्यार्थ्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ज्याला की आपण एम्स म्हणतो किंवा जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च यासारख्या संस्थांमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर या ठिकाणी पूर्व अट आहे ती म्हणजे नीटची एक्झाम, नीटची परीक्षा तुम्हाला द्यावी लागते आणि त्यानंतरच तुम्ही या ठिकाणी एम्स किंवा जिमरला या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता। तर अशा प्रकारे थोडक्यात नीट एक्झामविषयी आपण माहिती पाहिली। पुढची जी काय आपली न्यूज आहे ती आहे PM पोषण शक्ती निर्माण योजनेसंदर्भात। सर्वप्रथम जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। शालेय पोषण आहारात यंदापासून
15 लज्जतदार पदार्थ अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। मित्रांनो, आपण सर्वांनी शाळेमध्ये असताना जी काही खिचडी आहे हा खिचडी भात खाल्लाच असेल। या ठिकाणी मिड डे मील नावाची स्कीम आहे, तिलाच या ठिकाणी पीएम पोषण शक्ती निर्माण योजना या नावाने आपण सध्या तरी ओळखत आहोत। त्या योजनेसंदर्भात या ठिकाणी ही न्यूज तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। अलीकडील वर्षामध्ये या ठिकाणी जे काही खिचडी आहे यामध्ये अनेक पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये व्हेजिटेबल पुलाव भेटल, अंडा पुलाव भेटल, मटर पुलाव असेल, मूग डाळ खिचडी, गोड खिचडी, नाचणीची सत्व मोड अशा प्रकारचे काही अन्न पदार्थ आता विद्यार्थ्यांना पीएम पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहेत। एकूण त्या संदर्भातील न्यूज या ठिकाणी असलेली आपल्याला दिसते। सरळ या ठिकाणी या न्यूजला धरून जे काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। पीएम पोषण शक्ती निर्माण योजनेचा उद्देश शालेय मुलांमधील कोणत्या पैलूमध्ये सुधारणा करणे आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहे। म्हणजे या ठिकाणी पीएम पोषण शक्ती निर्माण योजना जी आहे तिचा उद्देश काय आहे असं सरळ या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं जे काही पर्याय क आहे ते या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। जी काही पीएम पोषण शक्ती निर्माण योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे या ठिकाणी जे काही विद्यार्थी आहे किंवा नवबालक आहेत यांच्यामध्ये पोषणाचा किंवा न्यूट्रिशनचा जो काही स्तर आहे त्यामध्ये वाढ करणे आणि त्याचबरोबर देशामध्ये 100% साक्षरता किंवा जो काही साक्षरतेचा दर आहे यामध्ये वाढ करणे हे मुख्य उद्देश या ठिकाणी पीएम पोषण शक्ती निर्माण योजनेचे असलेले आपल्याला दिसतात। प्रश्न क्रमांक 4, पीएम पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना किती वेळा जेवण दिले जाते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की या ठिकाणी जी काही पीएम पोषण शक्ती निर्माण योजना आहे या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना दिवसातून 1 वेळा जेवण दिलं जातं। आणि या ठिकाणी जे काही शालेय दिवस असतील म्हणजे एका वर्षामध्ये फॉर एक्झाम्पल 200 दिवस जर शाळा भरत असेल तर या 200 दिवस या ठिकाणी विद्यार्थ्यांना पीएम पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी भोजन दिलं जातं किंवा जेवण दिलं जातं हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 चं योग्य उत्तर राहील पर्याय क, सर्व शालेय दिवसामध्ये दररोज या ठिकाणी जेवण दिलं जातं अशा प्रकारचं या ठिकाणचे आपलं उत्तर असेल। चलूया पुढे इन डिटेलमध्ये थोडक्यात पीएम पोषण शक्ती निर्माण योजना याविषयी माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी अगोदर जी काही मिड डे मील स्कीम सुरू करण्यात आली होती सप्टेंबर 2021 साली या ठिकाणी पीएम पोषण शक्ती निर्माण योजना असं करण्यात आलं हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। थोडक्यात या योजनेची जी काही पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे। सर्वप्रथम 1925 मध्ये मद्रास महानगरपालिकेने वंचित मुलांसाठी सुरू केलेली ही एक योजना आहे। अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी सरळ तुम्हाला क्वेश्चन एमपीएससी किंवा यूपीएससी मध्ये विचारला जाऊ शकतो की मिड डे मील स्कीमची जी काही पार्श्वभूमी आहे त्यानुसार 1925 मध्ये सर्वप्रथम मद्रास महापालिकेमध्ये वंचित मुलांसाठी अशा प्रकारची योजना सुरू करण्यात आली होती। असं जर स्टेटमेंट त्या ठिकाणी असेल तर ते स्टेटमेंट अगदी बरोबर असेल। त्यानंतर केंद्र सरकारने 1995 मध्ये वर्ग 1 ते वर्ग 5 मधील जे काही मुलं आहेत त्यामध्ये मुलं मुली हे सर्वांचा या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी समावेश केला जातो। या सर्व मुलांसाठी प्रायोगिक तत्वावर केंद्र प्रायोजित योजना सुरू करण्यात आली। 1995 हे जे वर्ष आहे ते या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। ऑक्टोबर 2007 मध्ये मित्रांनो या ठिकाणी जी काही मिड डे मील स्कीम आहे ती वर्ग 8 पर्यंत वाढवण्यात आली। 1995 ला ती वर्ग 5 पर्यंत मर्यादित होती, परंतु 2007 साली ती या ठिकाणी वर्ग 8 पर्यंत वाढवण्यात आली हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पूर्वी या योजनेचे नाव होते मध्यान्ह भोजन योजना, ज्याला की आपण मिड डे मील स्कीम असे म्हणतो। संबंधित मंत्रालय शिक्षण मंत्रालय आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। योजनेचा जर आपण उद्देश पाहितला तर शालेय मुलांना पौष्टिक आहार देणे हा महत्त्वपूर्ण उद्देश या ठिकाणी पीएम पोषण शक्ती निर्माण योजनेचा असले दिसतो। आणि त्याचबरोबर जे काही भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुपोषणाचे जे बालकांचे प्रमाण आहे ते कुपोषणाचे प्रमाण कमी करणे आणि त्याचबरोबर साक्षरता दर यामध्ये वाढ करणे अशी काही इतरही उद्दिष्टे या ठिकाणी या योजनेची असलेली आपल्याला दिसतात। तर या ठिकाणी मित्रांनो कोणते विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत असे या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलं आहे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे जे विद्यार्थी सरकारी शाळा आणि सरकारी अनुदानावर आधारित ज्या काही शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत त्या शाळातील इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतचे जे काही विद्यार्थी असतील ते या ठिकाणी या योजनेसाठी पात्र असतील हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। चलूया
पुढची जी काही न्यूज आहे ती आहे ग्राहक किंमत निर्देशांक, ज्याला की आपण कंझ्युमर प्राइस इंडेक्स किंवा CPI असं म्हणतो. सर्वप्रथम न्यूज पाहूया. किरकोळ महागाई दराचा वार्षिक निचांक, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 12 वरती मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल. त्या ठिकाणी जो काही किरकोळ महागाई दर आहे जो की प्रत्यक्ष ग्राहकाशी संबंधित असतो, या ठिकाणी त्यामध्ये घट झाली आहे, अशा प्रकारची या ठिकाणी ती न्यूज आहे. या ठिकाणी या न्यूजला धरून जो काही आजचे आपले प्रश्न बनतात जे की CPI वर आधारित आहे ते प्रश्न पाहूया. CPIच्या गणनेमध्ये खालीलपैकी कोणती श्रेणी समाविष्ट केली जात नाही, अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जेव्हा केव्हा CPIची मोजणी केली जाते किंवा त्याचं मापन केलं जातं, त्यामध्ये अन्न आणि पेय, गृहनिर्माण आणि वाहतुकीच्या ज्या काही वस्तू असतील त्या सर्व वस्तूंचा या ठिकाणी समावेश केला जातो. परंतु ज्या ठिकाणी ज्या काही भांडवली वस्तू आहेत, कॅपिटल गुड्स आहेत, त्यांचा या ठिकाणी समावेश केला जात नाही. म्हणजे प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर राहील पर्याय ड. पाहूया प्रश्न क्रमांक 6. भारतातील CPIचे मोजमाप आणि अहवाल प्रकाशन कालावधी आधार कोणता, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की प्रत्येक महिन्याला या ठिकाणी सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस, ज्याला की या ठिकाणी आपण सांख्यिकीय कार्यालय भारत सरकारचं जे काय आहे त्यांच्याकडून प्रत्येक महिन्याला या ठिकाणी CPI म्हणजेच कंझ्युमर प्राइस इंडेक्स, ग्राहक किंमत निर्देशांकाचा जो काही अहवाल आणि त्याचं जे काही मोजमाप आहे ते या ठिकाणी केलं जातं. म्हणजे प्रश्न क्रमांक 6चं या ठिकाणी योग्य उत्तर राहील पर्याय क. चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी मित्रांनो ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप संदर्भात आहे. सर्वप्रथम प्रश्न पाहूया. ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिली गेली, हा एक उपक्रम आहे कोणत्या 2 देशांमध्ये, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर मित्रांनो या ठिकाणी ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप या शब्दाच्या अर्थापासूनच या ठिकाणी आपण जो प्रश्न आहे त्याचं या ठिकाणी उत्तर पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजे काय हे या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी ग्रीनचा अर्थ असा होतो म्हणजे ज्या ठिकाणी पर्यावरण किंवा जे काही एन्व्हायरमेंट आहे याचं कसल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही किंवा जे होणारं नुकसान आहे ते खूपच कमी असेल. स्ट्रॅटेजिक म्हणजे 2 देशांमध्ये महत्त्वपूर्ण आणि पार्टनरशिपचा अर्थ या ठिकाणी भागीदारी होतो. तर या ठिकाणी अशी भागीदारी 2 देशांमध्ये की ज्या ठिकाणी ज्या भागीदारीच्या माध्यमातून जे काही एन्व्हायरमेंट आहे, जे काही पर्यावरण आहे याचं कमीत कमी नुकसान होईल आणि जास्तीत जास्त या ठिकाणी फायदा होईल. यासाठी 2 देश एकत्र आले ते म्हणजे भारत आणि डेन्मार्क या 2 देशांनी एकत्र येऊन ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप स्थापन केली आहे. या 2 देशांमधील जे काही सहकार्य आहे त्या सहकार्याच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाकडे या ठिकाणी फोकस केलं जाणार आहे. प्रश्न क्रमांक 7 योग्य उत्तर राहील पर्याय क. चलूया आजच्या आपल्या पुढच्या 2 प्रश्नाकडे, ज्या ठिकाणी आपण UPSC आणि MPSCची जी काही राज्यसेवा परीक्षा आहे या 2 एक्झामला या ठिकाणी फोकस करून हे प्रश्न या ठिकाणी आपण पाहत असतो. सरळ प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग आर इंडिया नेपाळ प्रोजेक्ट्स, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर मित्रांनो या ठिकाणी इंडिया आणि नेपाळ यांचे जे काही महत्त्वपूर्ण संबंध आहे ते आपल्यासाठी आणि नेपाळच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विकासासाठी खूपच महत्त्वाचे आहे. कारण भारताचा एक शेजारी राष्ट्र म्हणून या ठिकाणी आपण नेपाळ या राष्ट्राला पाहतो आणि भारताचं जे काही शेजारी राष्ट्र आहे त्यांच्यासोबत भारताचे जे काही संबंध आहेत ते चांगल्या प्रकारचे आहेत आणि त्याप्रमाणे भारत सरकार ही कार्य करत आहे. या दृष्टिकोनातून इंडिया आणि नेपाळ या 2 देशांनी संयुक्तपणे काही प्रोजेक्ट किंवा प्रकल्प या ठिकाणी निर्माण केले आहेत, ज्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला एकूण 4 प्रकल्प दिले आहेत आणि यापैकी किती प्रकल्प हे बरोबर देण्यात आले आहेत असं या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. चला तर या ठिकाणी हे जे प्रकल्प आहेत यांची या ठिकाणी आता आपण चर्चा करूया. नंबर 1 चा प्रकल्प आहे महाकाली ट्रिटी. नंबर 2 चा प्रकल्प आहे उप्पर कर्नेल प्रोजेक्ट. नंबर 3 चा प्रोजेक्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय मांगडेचू हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आणि नंबर 4 वर आहे सेती रिव्हर प्रोजेक्ट. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही महाकाली ट्रिटी आहे ही भारत आणि नेपाळ यांच्यामधील एक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आहे. त्यानंतर उप्पर कार्नेल प्रोजेक्ट हा इंडिया आणि नेपाळ यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट असलेला दिसतो
आणि या ठिकाणी जो काही मांगदेचू हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे तो या ठिकाणी भारत आणि जो काही भूतान देश आहे या दोन देशांमधला तो प्रोजेक्ट आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि शेती रिव्हर प्रोजेक्ट हा पुन्हा इंडिया आणि नेपाळ या दोन देशांमधील प्रोजेक्ट असलेला दिसतो। म्हणजेच वरील जे 4 प्रोजेक्ट या ठिकाणी देण्यात आले आहेत यापैकी एकूण 3 जे प्रोजेक्ट आहेत ते भारत आणि नेपाळ यांनी संयुक्त प्रमाणात विकसित केलेले आहेत। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 8 आहे त्याचं या ठिकाणी योग्य उत्तर राहील पर्याय सी, ओनली 3 प्रोजेक्ट्स आर हिअर करेक्टली मॅच्ड। चलूया आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जो की मित्रांनो या ठिकाणी ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 किंवा 2023। स्टेटमेंट 1, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 published by World Intellectual Property Organization. Statement 2, India has been on a rising strategy over the period 2015 to 2023. Statement 3, the Global Innovation Index is a reliable tool for government across the world to access the innovation lead social economic changes in the respective countries. तर मित्रांनो या ठिकाणी ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स संदर्भात एकूण 3 स्टेटमेंट आपल्याकडे देण्यात आले आहेत आणि यापैकी किती स्टेटमेंट आपल्याकडे बरोबर आहेत असं या ठिकाणी प्रश्नामध्ये तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी जे काही स्टेटमेंट आहेत त्यांची चर्चा करूया। या ठिकाणी स्टेटमेंट क्रमांक 1 मित्रांनो अगदी बरोबर आहे, कारण जो काही ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आहे 2023 असेल किंवा एकूण जो काही ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आहे याचं पब्लिश वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन कडून केलं जातं हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। त्याचबरोबर मागच्या काही वर्षापासून भारताने या ठिकाणी ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे। 2015 ते 2023 या कालावधीमध्ये भारताने या इंडेक्स मध्ये चढती कामगिरी केल्यामुळे स्टेटमेंट क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि स्टेटमेंट क्रमांक 3 हेही या ठिकाणी अगदी बरोबर आहे। ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सच्या माध्यमातून प्रत्येक देशाला त्यांच्या देशामध्ये इनोव्हेशन संशोधन जो काही नाविन्यपूर्ण विकास आहे किंवा नाविन्यपूर्ण गोष्टीचं संशोधन आहे याची माहिती होण्यास मदत होताना आपल्याला दिसते। म्हणजे या ठिकाणी वरील जे काही 3 स्टेटमेंट आपल्याला देण्यात आले आहेत यापैकी 3 स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर असल्या कारणाने या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी, ऑल 3 स्टेटमेंट आर करेक्ट। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 13 जूनचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओशी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायची आहे। त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटत जातील आणि जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF ही त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। चला तर या ठिकाणी आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।